आणि आता एक थंडीच्या बातमीनंतर डोळ्याचं पारणं फेडून टाकणारी बातमी। बीड शहरातल्या कंकालेश्वर महादेव मंदिरावर नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा झाला। दरवर्षी दिवाळीनंतर या मंदिरामध्ये संस्कार भारतीच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदाचा हा उत्सव खास ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। बीडमधलं हेमाडपंथीय असं हे मंदिर, कंकालेश्वर मंदिर 11व्या शतकात हे बांधण्यात आलं। कृत्रिम तळ्याच्या मधोमध असलेल्या या मंदिरावरची रोषणाई खरंच डोळ्याचं पारणं फेडून टाकते। आकाशातून एखाद्या रेखीव रांगोळीप्रमाणे हे मंदिर दिसतं आणि खरोखरच अतिशय सुंदर अशा प्रकारची ही रोषणाई। मंदिराचा आतला भाग आपल्या संस्कृतीनं दिवाचं आणि वर्णन करताना असं सांगितलं की शत्रुबुद्धी विनाशाय। जो दीपक आपल्या मनातील काम, क्रोध, भेदभाव, जातपात या सगळ्या ज्या काही शत्रू आहेत, या सगळ्या शत्रूंचं नायनाट करायची शिकवण आमच्याकडे दिव्याने दिलेली आहे। म्हणून दिवा काय करतो तर दिवा मनामनातला अंधकार दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाची दिवाळी साजरी करायला देतो। म्हणून या दिव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। म्हणून दिवा एवढंच सांगतो की तू जळत राहा, प्रकाश आपोआप पडणार आहे। म्हणून हे आमच्या पणतीनं सांगितलंय, जे सामर्थ्य आणि विजेच्या दिव्यात नाहीये। विजेच्या दिव्यानं दुसरा दिवा लावला जात नाही, पण पणतीनं पणती पेटवली जाते। आणि आमच्याकडे हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या भारतीय संस्कृतीतल्या ऋषीमुनींनी असं सांगितलं की दिव्याला नमन करा, कारण तमसो मा ज्योतिर्गमय। आणि या दृष्टीनं हे दिव्याचं महत्त्व आहे की या दिव्याच्या संदर्भात आणि दिवाळीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की या दिवाळीच्याच काळात भगवान आणि श्रीकृष्णानं आसुरवृत्तीचा असणारा नरकासुर याचा आणि वध केला। तोही आपली स्त्री सत्यभामा हिला सोबत घेऊन केला। म्हणून स्त्री शक्ती सोबत असली तर माणूस अगदी असाध्य ते साध्य करिता सायास हे करू शकतो। म्हणून आमच्या संस्कृतीनं स्त्रीची शक्ती म्हणून पूजा केलेली आहे आणि अशा संस्कृतीला वंदन करायचं उत्तरदायित्व आपल्या सगळ्या भारतीयांचं आहे, नव्हे परदेशात असलेल्या सुद्धा भारतीयांचं आहे। म्हणून दीपज्योती नमोस्तुते। निश्चितपणे प्रज्ञातांनी खूप चांगल्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं की काय नेमकं महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, विशेषतः मराठी संस्कृतीमध्ये दीपोत्सवाचं काय महत्त्व आहे। आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला दिवाळी दरम्यान बीड शहर दाखवलं, बीड शहरावर कशा पद्धतीनं रोषणाई साकारली होती तेही दाखवलं। आणि आता हा खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी बीडच्या कंकालेश्वर मंदिराचा दीपोत्सव अगदी डोळे दिपवतील असाच आहे। ड्रोन पायलट राजू शिंदेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। खरोखरच अतिशय सुंदर अशा प्रकारची ही रोषणाई आणि हे डोळ्याचं पारणं इथून तर तुम्ही फेडलंच, पण कधीतरी एकदा प्रत्यक्ष जाऊन मंदिरातही यायला पाहिजे।